नमस्कार. आज आपण एका खूप सामान्य पण तितक्याच डोकेदुखी ठरणाऱ्या समस्येबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे कूलरची मोटर दुरुस्त करणे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अशी परिस्थिती अनेकदा येते नाही का? कूलर किंवा पंखा सुरू केल्यावर फक्त घू घू असा आवाज येतो, पण पाते काही हलायला तयार नसतात. खूपच त्रासदायक वाटतं हे. तर मग ह्या मार्गदर्शिकेच्या मदतीने आपण मिळून बघूयात की या मोटरच्या आत नेमकं काय बिघडलंय, ते कसं ओळखावं आणि कसं दुरुस्त करावं, म्हणजे मग आत्मविश्वासाने काम करता येईल. चला तर सुरुवात करूया त्या 3 मुख्य कारणांपासून. बहुतेक वेळा मोटर गुणगुणण्यामागे किंवा हाताने फिरवल्यावरच सुरू होण्यामागे हीच 3 कारणं असतात. हो, जवळपास नेहमीच. प्रॉब्लेम ह्या तीनपैकी एकच असतो. एक तर मोटरचा शाफ्ट जाम झालेला असतो किंवा तिला सुरू करणारा किकस्टार्टर म्हणजेच कॅपॅसिटर खराब झालेला असतो, नाहीतर मग आतली एखादी महत्वाची तार तुटलेली असते. आता हे कोडं सोडवायचं असेल तर आधी आपल्याला मोटरच्या आतल्या काही महत्वाच्या भागांची ओळख करून घ्यावी लागेल, ज्यांच्याशी आपलं काम पडणार आहे. कॅपॅसिटरला तुम्ही मोटरचा धक्का समजू शकता. म्हणजे गाडी जशी धक्क्यावर सुरू होते ना, तसंच काहीसं काम हा कॅपॅसिटर करतो. याच्याशिवाय मोटरला सुरुवातीचा जोरच मिळत नाही आणि ती फक्त गुणगुणत राहते. आणि ह्या आहेत वाइंडिंग्स. ह्यांना मोटरचं इंजिनच म्हणा हवं तर. ह्या तारांच्या कॉइल्समुळेच आतमध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि मोटर फिरते. ह्यातली एक जरी वाइंडिंग तुटली तरी मोटरची ताकद कमी होते, विशेषतः सुरू होण्याची. ओके, आता बघूया त्या वायरिंगकडे. आता इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण वेगवेगळ्या रंगाच्या वायरी दिसतात. पण घाबरू नका, यामागे एक सोप्पं लॉजिक आहे. बऱ्याच नवीन मोटर्समध्ये तुम्हाला असा एक स्टँडर्ड कलर कोड दिसेल, जसा इथे दाखवला आहे. पण इथेच तर खरी गंमत आहे, यावर नेहमीच डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. आणि हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. जर मोटर कधी रिपेअर झाली असेल किंवा ती वेगळ्या कंपनीची असेल तर रंगांचा अर्थ काहीही असू शकतो. म्हणूनच स्वतः तपासून पाहण्याला म्हणजे टेस्टिंग करण्याला पर्याय नाही. तर मग वायरी ओळखायच्या कशा? त्यासाठी आपण वापरणार आहोत रेझिस्टन्स मोजायचं तंत्र. रेझिस्टन्स म्हणजे सोप्या भाषेत विजेच्या प्रवाहामधला अडथळा. एक साधा नियम लक्षात ठेवा. ज्या वायरचा स्पीड सगळ्यात कमी, तिचा रेझिस्टन्स म्हणजे अडथळा सगळ्यात जास्त असेल. चला, आता थ्योरी बास झाली. आपण प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात करूया आणि बघूया की प्रॉब्लेम नक्की कुठे आहे, हे टप्प्याटप्प्याने कसं शोधायचं. आपण एक सरळ सोप्या क्रमाने जाऊया. सगळ्यात आधी पाहूया की काही मेकॅनिकल अडचण तर नाही ना. जर शाफ्ट व्यवस्थित फिरत असेल तर मग आपण इलेक्ट्रिकल भागांकडे वळू. कॅपॅसिटर तपासणं तसं सोपं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरक्षितता सगळ्यात महत्वाची. यात चार्ज साठलेला असू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. जर दोन्ही वायरी एकत्र केल्यावर जोरदार स्पार्क झाला तर समजा कॅपॅसिटर ठीक आहे, प्रॉब्लेम दुसरीकडे आहे. आता वाइंडिंग आतून तुटली आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण कंटिन्युइटी टेस्ट करतो. म्हणजे वीज आतून पूर्ण फिरते की नाही हे पाहतो. जर मार्ग खंडित असेल, म्हणजे तार तुटली असेल, तर आपलं उपकरण ते लगेच दाखवतं, जसं की दिवा न लागणं किंवा मल्टीमीटरवर OL दिसणं. समजा मोटरचे सगळे भाग व्यवस्थित आहेत, तरीही मोटर चालत नसेल तर याचा अर्थ वायरिंगची जोडणी चुकली आहे. आणि ही जोडणी बरोबर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे कॉमन वायर शोधणं. हीच कनेक्शनची गुरुकिल्ली आहे. आपला तो नियम आठवतोय ना? कमी स्पीड, जास्त रेझिस्टन्स. इथे बघा, आपण निळ्या वायरला कॉमन मानून बाकीच्या वायरी तपासल्या. काळ्या वायरचा रेझिस्टन्स सगळ्यात कमी आहे, म्हणजे तो हाय स्पीड. आणि लाल वायरचा सगळ्यात जास्त, म्हणजे तो लो स्पीड. यावरून हे सिद्ध होतं की आपली निळी वायर हीच कॉमन वायर आहे. चला, आता सगळं ओळखता आलं आहे, वायरिंगची ओळख पटली आहे. तर मग फायनल कनेक्शन कसं करायचं आणि मोटर सुरक्षितपणे कशी सुरू करायची ते बघूया. सर्वोत्तम कामगिरी हवी असेल तर मेन सप्लाय कॉमन वायरला आणि हाय स्पीड वायरला जोडा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वायरी वापरल्या नाहीत त्यांना वेगवेगळी टेप लावून व्यवस्थित इन्सुलेट करा, म्हणजे त्या कुठेही स्पर्श करणार नाहीत आणि शॉर्ट सर्किट होणार नाही. आणि संपवण्यापूर्वी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपली सुरक्षा चेकलिस्ट. विजेच्या बाबतीत कोणतीही हायगाई चालणार नाही. काम सुरू करण्यापूर्वी मेन स्विच बंद करा, टेस्टरने तपासा आणि प्रत्येक टप्प्यावर सुरक्षितेची काळजी घ्या.
तर आता या गुणगुणणाऱ्या मोटरचं कोडं तर सुटलं. हे नवीन ज्ञान आणि आत्मविश्वास वापरून आता पुढचा कोणता घरगुती प्रॉब्लेम सोडवणार? विचार करा.